नव्हे तर देशामध्ये एक स्वतःची एक छाप निर्माण केली आणि असा नेता आमच्यातून अकाली या परमेश्वराने हिरावून नेला तर त्याचं दुःख या बारामतीवर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर आहे आणि त्या नेत्याला आम्ही विनम्र अभिवादन करतो। त्या नेत्यासारखा दुसरा नेता होणे नाही। तुम्ही जर का इतिहासात बघितले तर ज्या राजा महाराजांनी शब्द दिले आणि ते पाळले असा जर का दुसरा कुठला नेता झाला असेल तर तो अजितदादा होता। आणि दादांनी ज्या ज्या भागामध्ये दादा जायचे त्या भागातले अधिकारी सुद्धा तिथे त्यांना चपकून राहायचे, कारण प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असलेला नेता, प्रशासनाची जाण असलेला नेता आणि त्या कामाला कोणत्या पद्धतीने मार्ग काढायचा त्या कठीण अडचणीतून मार्ग काढणारा नेता जर कोणी असेल, नाहीतर कार्यकर्ता गेला तर तुझं काम होत नाही, तू घरी जा असं म्हणणारे बरेच नेते आहेत। परंतु कार्यकर्त्याचं काम त्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा ते जर कोणाच्या आम्ही माध्यमाने शिकलो असेल आणि कार्यकर्ता कितीही अडचणीत असेल तर त्या कार्यकर्त्याला एक आधार होता, एक आशा होती। आपण जर हे काम दादांकडे घेऊन गेलो तर दादा निश्चित यातून मार्ग काढतील। मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आहे। मी सध्या प्रदेशवर सरचिटणीस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, परंतु दादाच्या माध्यमाने जेव्हा जेव्हा आमचे संपर्क झाला दादांनी अतिशय प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने कामं मार्गी लावलेत आणि कार्यकर्त्यांची कदर करणारा नेता आता दुसरा कुठलाही नाही।